मत्तई याचा 8 अध्याय 17 वचन. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. होय, कोण वाहिले? तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आमचे जे काही शरीरातील आजार विकार आहेत, जे काही आमच्या शरीरातील रोग आहेत, ते प्रत्येक येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलेलं आहे माझ्या बहीण भावांनो. आणि हे पूर्ण व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि हे कशामुळे झालं? तर जेव्हा यशाया संदेष्टा होता हा जुन्या करारामध्ये, त्याच्याद्वारे ही भविष्यवाणी केली गेली होती आणि म्हणून त्याची भविष्यवाणी पूर्णत्वास जावं म्हणून हे कार्य घडलेलं आहे माझ्या बहीण भावांनो. आणि परमेश्वर हा काय आहे? महान आहे. येशू ख्रिस्त हा महान आहे. त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान आपल्या पापांसाठी, माझ्या पापासाठी दिलेलं आहे माझ्या बहीण भावांनो. होय, कारण वचन एका ठिकाणी सांगतं की मनुष्य हा जन्मतः पापी आहे. तर आपण काय आहोत? पापीच आहोत. कारण आपल्या बघण्याद्वारे, कळत न कळत ऐकण्याद्वारे, बोलण्याद्वारे हे पाप होतच असतं माझ्या बहीण भावांनो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराचा धावा केला पाहिजे आणि आपले सर्व चिंता, सर्व भार परमेश्वरावरती सोपवून दिलं पाहिजे. कारण वचन आपल्याला सांगत आहे की त्याने स्वतः आमचे विकार घेतले, हो, आणि स्वतः आमचे रोग वाहिले. पहा, कोणी या जगामध्ये आपल्याला साथ देत नाही, कोणी आपल्याला सपोर्ट करत नाही माझ्या बहीण भावांनो. पण फक्त आणि फक्त जिवंत असा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे की जो काय करतो की स्वतः आपले सर्व विकार, आजार, व्याधी हे स्वतःवरती घेतो. सर्व गोष्टी काय करतो? तो आपले ओझे सुद्धा तो वाहायला तयार आहे. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की दुःखी, कष्टी आणि भारक्रांत जन हो मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. होय माझ्या बहीण भावांनो, जसं परमेश्वर आपल्याला शांती, समाधान, विसावा देतं, तसं हे जग आपल्याला देत नाही. आपले सर्व आपण चिंता, आपला भार, आपले दुःख, आपले कष्ट आपण परमेश्वरावरती सोपवले पाहिजे. कारण तोच आपल्याला या सर्वातनं बाहेर काढणार आहे आणि तो ह्या सर्व गोष्टी करण्यास समर्थ असा जिवंत परमेश्वर आहे. कारण ज्या देवाने, ज्या प्रभूने मरणावरती विजय प्राप्ती केली आहे, त्याला सर्व गोष्टी काय शक्य आहेत. आणि तो आपले सर्व आजार, सर्व विकार, सर्व व्याधी सुद्धा स्वतःवरती घ्यायला तयार आहे माझ्या बहीण भावांनो. आणि येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यानेच आपल्याला आरोग्यही मिळालेलं आहे. त्यांनी वाहिलेल्या रक्ताद्वारेच आपण शुद्ध आणि पवित्र झालो आहोत. आपलं शरीर हे शुद्ध झालेलं आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण हृदयाने आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण वचन सांगतं की ते सिद्ध होणार आहे. होय, वचन म्हणजे हे श्रेष्ठ आहे. कारण परमेश्वराचं वचन सांगतं आपल्याला की आधी मी वचन होतो आणि वचन काय होतं? हा प्रभूसोबत होता आणि प्रभूच काय आहे? वचन आहे. तर त्यामुळे आपण वचनावरती विश्वास ठेवणं आणि आपण प्रार्थनेमध्ये तत्पर राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर या वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझी चरणी येतो माझ्या राजा. हो देवा, या सुंदर दिवसासाठी तुला धन्यवाद करते माझ्या राजा. ह्या वचनासाठी तुला धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. ह्या जीवनासाठी तुला मी धन्यवाद देते माझ्या राजा. तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. हो देवा, तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या बाप्पा. कारण परमेश्वरा, तुझं वचन हे श्रेष्ठ आहे माझ्या राजा. तू श्रेष्ठ आहेस माझ्या बाप्पा. तू स्वतः आमचे आजार विकार तू स्वतःवरती घेतले आहेस माझ्या राजा. आणि त्या प्रत्येकातनं आम्हाला तू चंगाई छुटकारा दिला आहेस म्हणून मी घोषणा करते आणि रिसीव करते माझ्या राजा. हो देवा, तू जसं प्रेम करतो तसं या जगात आम्हाला कोणीही करत नाही माझ्या राजा. तू जसं आम्हाला धैर्य देतोस, सांत्वना देतोस, हिंमत देतोस माझ्या बाप्पा, ते सुद्धा आम्हाला ह्या जगात मिळणार नाही माझ्या राजा. हो देवा,
तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. प्रत्येक आमची अडचण तू जाणणारा बाप आहेस माझ्या राजा. या प्रत्येकांचा ताबा तू घे माझ्या राजा. माझ्या पूर्ण यूट्यूबच्या फॅमिलीवरती तू आशीर्वाद पाठव माझ्या राजा. लहान थोरांवर तू आशीर्वाद पाठव माझ्या राजा. जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, त्यांच्या अंतरुण तू बदल माझ्या परमेश्वरा. तुला सर्व शक्य आहे माझ्या राजा. त्या सर्वांना तू आजारमुक्त कर म्हणून मी तुला कळकळीची विनंती करते माझ्या राजा. हो देवा, मागा म्हणजे मिळेल म्हणते बापा तुझं वचन. हो माझ्या राजा, मी या सर्वांनासाठी मागते माझ्या राजा. त्यांना आरोग्य चांगला दे माझ्या परमेश्वरा. जे कोणी आजारी आहे, जे कोणी कष्टी आहे, जे कोणी त्रासात आहेत माझ्या राजा, त्या सर्वांचे तू आजार बरे कर माझ्या राजा. कारण आजार मोठा नाही तर माझा परमेश्वर, माझा उद्धार करता येशू मसीहा हा मोठा आहे. होय माझ्या देवा, तू आम्हा सर्वांना तू आरोग्य चंगाईने भरपूर असं तू दान दे माझ्या राजा. त्याबद्दल तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. तू असं करणारा, तू आमचा सहाय्यक, तू आमचा उद्धार करता, तू आमचा तारणहार परमेश्वर आहेस माझ्या राजा. तू असं केलंच म्हणून धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. इथून पुढील वेळ काळात सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.